लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकास कामं, शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रशासनाकडून हालचालींना वेग आलाय. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आहे. रस्त्यांची कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त मनीषा खत्री यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. विशेष म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत किमान 1 लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याचं टार्गेट देण्यात आलंय. द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठीही 31 ऑगस्टपर्यंत 1 लेन सुरू करण्याचं नियोजन आहे. यासोबतच त्र्यंबक रोडवरील कामांनाही वेग देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील विविध भागांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याचंही नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरही महानगरपालिकेकडून काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 4 ते 4,500 खड्डे बुजवल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. पावसानं उघडीप दिल्यानंतर रस्ते आणि इतर विकास कामांना आणखी वेग येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आता आम्ही जे पाहणी करतोय, आम्हाला पण तसा फीडबॅक मिळालेला आहे की थोडा इम्प्रूव्ह होतोय. पाऊस पण तसा कमी झालाय, आम्हाला वेळ मिळतोय काम करायला. आणि आता ट्रॅफिक डायव्हर्जन वगैरेची सगळ्याची प्लॅनिंग आपण केलेली होती. आज ते पाहणी करायला आले आहे, कारण की ही रोड पण आज आपल्याला सुरू करायची आहे. गडकरी सिग्नलकडे मुंबई टू गडकरी, मुंबई नाका टू गडकरी सिग्नल. याच्या पुढे त्र्यंबक रोडची आज आता आपण पाहणी करायला जातोय की ती कसं आपल्याला अजून सोपं करता येईल. अजून आता खूप ड्रोन व्हिडिओज येतात त्र्यंबक रोडच्या ट्रॅफिकवर. त्या ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की ठीक आहे, एक साईडला ट्रॅफिक आहे, परंतु एक साईडला आमचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे. तिथे क्युरिंगचा पिरियड चालू आहे. ते 25 दिवसाची क्युरिंग करावी लागते. कॉन्क्रीट ले केल्यानंतर तो पिरियड चालू आहे, तेवढी वेळ द्यावा लागतो, अदरवाईज क्वालिटी अचीव होत नाही. तर अशी प्रकारची अडचणी आमची पण आहे, जे टेक्निकल दृष्टीने आम्ही काही रस्ते संपवू शकत नाही. तर हे करतोय. अजून जिथे आम्हाला कंप्लेंट येतात इमिजिएटली आम्ही जाऊन तात्पुरतं तिथे काम पण करतोय. आणि त्याचा पाऊस उघड मिळाला आम्हाला तर आमची एमपीएमची पण तयारी आहे. आज आमचा डांबर येऊन थांबला होता, पण पाऊस आली तर मग तिथे एमपीएम करता नाही आला समजा गंगापूर रोडवर. पण तर जस्ट 1-2 दिवसाचं जरी उघडायला मिळाला तर आपल्याला तो पण काम अजून चांगल्या प्रमाणे करता येईल. तरी खडी टाकण्याचा, बिट्युमिन मटेरियल टाकण्याचं सगळं आपलं काम चालू आहे. मॅडम, मागच्या 2-3 दिवसांपासून म्हणजे खूप काम मोठ्या प्रमाणात होतंय. किती पर्सेंटेज खड्डे हे आपण आतापर्यंत बुजवलेले? आता हे बघा, खड्ड्यांचा कसा विषय असतो, आपण खड्डे पावसाला अगोदर पण भरपूर खड्डे बुजवले होते. जेव्हा सगळा तिसरा पावसानंतर जास्त आपल्याला प्रॉब्लेम झाली. पहिले 1-2 पाऊसमध्ये त्याचं पाणी चाललं होतं, परंतु खड्ड्यांचा एवढा विषय झाला नव्हता. तर आता जे शेवटचे 10 दिवस होते तिथे खूप जास्त आपल्याला अडचण झाली, ते खरं आहे. तर त्यानंतर जवळपास आपण 4,000-4,500 खड्डे आजपर्यंत बुजवले आहेत. परंतु काय होतं, परत जर खूप जास्त पाऊस आला तर थोडे नवीन खड्डे पण डेव्हलप होतात. बिकॉज बरेच ठिकाणी आपल्याकडे समजा MNGL जे खोदलाय त्यांनी खोदला, कधी कधी आपण बऱ्याच ठिकाणी ते रिपेअर पण केला, परत त्यांनी खोदलाय. त्यांनी पैसे एकाच वेळेला दिले, डबल खोदलाय, अशा प्रकारचा पण प्रकार झाला. तर तिथे रोड डॅमेज जातो. तर त्यामुळे आता आम्ही तिथे पण सगळं आमच्याकडून जे काही प्रक्रिया करायची आहे ते करतोय. आणि MNGL सोबत घेऊन आता काम करणार होते. त्यांची मीटिंग पण आपण ठेवली आहे त्यासाठी. आणि आता वॉर्डने आहे त्यांचा प्लॅन आम्ही तयार करतो. एकीकडे कुंभमेळ्याच्या त्र्यंबकेश्वर रोडवर गेल्या एका तासाचा वाढलेला व्याप, तर दुसरीकडे खड्डे आणि वाहतूक. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर गेल्या तासांच्या बैठकीनंतर आता प्रशासन प्रत्यक्ष मैदानात उतरलंय. मार्गांपैकी 31 ऑगस्टपर्यंत किमान 1 लेन सुरू करण्याचे टार्गेटमुळे नाशिककरांना सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली. संजय परमार, गेल्या 1 तासापासून अनेक नागरिक या कोंडीत अक्षरशः अडकून. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.